कसला दंड? अर्धा वेळ वाया गेला आपला, फुकट वेळ वाया. कसला दंड? नाही दंड आहे का गाडी? दंड आहे का बघायला म्हणून तुम्ही थांबवलीत गाडी? विनाकारण. पण आमची काय चूक करणार? का? काय दंड दंड काय आहे ते सांगा. आम्हाला पण काही वेळ आहे की नाही? वेळ काळ आहे की नाही? मॅडम ते नाही नाही बंद करणार, तुम्ही आम्हाला वेळ काळ आहे की थांबवलं. नाही? तुम्ही विनाकारण थांबू कसे शकता आम्हाला? सॉरी भाऊ मग? चल काय तुम्ही विनाकारण आला आम्हाला उगाच, थांबवा, हं. बस करा. सॉरी मॅडम नाव काय तुमचं? नाव काय? राठोड काय नीट सांग. राठोड राठोड राठोड. आता आम्ही पुणा नाशिक हायवेवरती आहोत आणि या हायवेवरती असताना पोलिसांनी अचानक रस्त्यात आम्हाला थांबवलं. आणि का थांबवलंय हे विचारल्यावर ते म्हणाले की दंड आहे की नाही बघतोय. खोदून विचारल्यानंतर ते म्हणाले की तुमच्या गाडीवर कुठला दंड आहे का ते आम्हाला चेक करायचंय. मला फक्त एक सांगा की ह्या देशाचा नागरिक म्हणून कुठलंही प्रोबेबल कॉज नसताना आम्हाला असं का थांबवलं गेलं? मला एक गोष्ट सांगा की आपण गाडी विकत घेतो, त्या गाडीच्या 50% टॅक्स आपण भरतो, बरोबर आहे? त्याच्यानंतर आपण रोड टॅक्सही भरतो. रोड टॅक्स का भरतो? तर आपल्याला रस्ते चांगले देणार आहेत हे म्हणून. त्याच्यानंतर हे रस्ते चांगले नसतातच, मग ते म्हणतात की आम्ही वेगळे रस्ते बांधतो आणि त्या रस्त्यावरनं तुम्ही जाल तर तुमचा वेळ वाचेल, तर त्यासाठी तुम्ही टोल भरा. मग आपण ते टोल भरतो, तो वेळ वाचण्यासाठी. आपण पुढे येतो तर हे पोलीस आपल्याला रस्त्यात थांबवतात आणि आपला वेळ खातात. आता मला सांगा की उद्या आपल्या ह्या वेळेवरती आणि आपल्या जगण्यावरती ही टॅक्स लागणार आहे का? कारण तुम्हाला जर एवढं सुखकर जगायचं असेल तर तुम्हाला हा टॅक्स भरावा लागेल. ही वेळ आपल्यावर येणार आहे का? कुठलंही प्रोबेबल कॉज नसताना आपल्याला असं का वागवलं जातं? आपल्याला असं का थांबवलं जातं रस्त्यात?